नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. आमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतच आहे तुम्हाला आणि थंबनेल बघून तुम्हाला हे तर समजलंच आहे की आज आपला व्लॉग काय आहे, ज्याची तुम्ही आणि आम्ही देखील आतुरतेने वाट बघत होतो. आम्हाला ही खूप आतुरता आहे तुमच्या समोर आमच्या बाळाला घेऊन येण्याची आणि आज फायनली तो दिवस आला आहे. बट आज आम्ही तुम्हाला आमच्या बाळाचा फेस रिव्हील तर करणारच आहोत, परंतु आज थोडस वेगळ्या मार्गाने आपण तिकडे जाणार आहोत. आमचा दोघांचा इथपर्यंतचा प्रवास हा कसा होता, आमच्या ह्या प्रवासात कशा अडचणी आल्या आणि त्या अडचणींना मात करून कसा आपल्याला हा आनंदाचा क्षण मिळालाय, एक छोटीशी कहाणी या व्लॉग सोबतच चालणार आहे. सो नक्कीच तुम्हाला आजचा व्लॉग आवडेल आणि आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो चला आपण स्टार्ट करूया आपला व्लॉग. रुको जरा, सबर करो. आज आहे जन्माष्टमी. श्रीकृष्णांचा जन्मदिवस आपण या दिवशी साजरा करतो. तसंच आज अजून एक स्पेशल गोष्ट आहे. ते म्हणजे आपल्या बाळाचा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. येस, जो आनंदाचा क्षण आमच्याकडे आला आहे तो आनंदाचा क्षण आम्हाला तुमच्या सोबत शेअर करायचा आहे आणि त्याच आनंदाच्या क्षणासाठी आम्ही आजचा दिवस निवडला. त्याच स्पेशल क्षणाला घेऊन आलं आहे, ते म्हणजे आमच्या बाळाचा जन्म. खूप दिवसापासून आपण आतुरतेने वाट बघत होतो की बाळाचा फेस कधी रिव्हील करणार. खूप सारे कमेंट्स प्रियाला येत होत्या, इव्हन पर्सनल मेसेजेस पण आलेले की काय नाव ठेवणार. येस, आणि खूप जास्त कमेंट्स आल्या आणि आज तो क्षण आला. तर जन्माष्टमीचा दिवस आहे आणि म्हटलं चला आता आपण बाळाचा फेसही रिव्हील करून देऊया. माझ्या प्रेग्नन्सीचा पूर्ण प्रवास तुम्हाला तर माहितच आहे, तसेच बाळाचा जन्म झाला हेही तुम्हाला माहित आहे. तर हे दिव्य अनमोल आमच्या घरात कसं आलं, फायदा काय नाहीये, आज पण निगेटिव्ह येणार आहे मला तरी असं वाटतंय. कसा होता हा आमचा प्रवास त्या महिन्यात जिथे विश्वास आणि प्रेमाचे संगोपन होते. तर हे सगळं सुरू झालं, एक अभाव निर्माण झाला जेव्हा आम्हाला समजलं की आमच्या घरामध्ये एक नवीन पाहुणा येणार आहे, एक नवीन जीवनाची खुशी आणि त्यातच आपल्या घरात आलेला आनंदाची लहर. हे सगळंच आमच्यासाठी अगदी वेगळंच होतं. अल्ट्रासाऊंडच्या रिपोर्ट्सने दाखवलं की आमच्या जीवनात एक नवीन चिमुकलं असं बाळ येणार आहे आणि बेबी शॉवर मध्ये आलेल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचं घर भरलं होतं. मग तो दिवस आला जेव्हा आमचं ते स्वप्न पूर्ण झालं. आमच्या घरात शांतता भंग करायला एका चिमुकल्याचा जन्म झाला. एक छोटा पण अत्यंत खास असा क्षण तो आमच्या आयुष्यात घेऊन आला होता. आणि जेव्हा बाळाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो आनंद आम्हाला आवरेनासा झाला होता. आमच्या चेहऱ्यावर हसू, आनंद आणि इमोशन्स, इतक्या काही गोष्टी घडत होत्या. तो क्षण आमच्यासाठी खरंच अविश्वसनीय होता आणि अविस्मरणीय सुद्धा ठरला. सगळं काही सुरळीत चालू होतं. सगळे पाहुणे येत होते, बाळाला बघत होते. प्रियाची देखील अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेतल्या जात होती. प्रियाच्या माहेरच्या लोकांकडून, प्रियाच्या सासरच्या लोकांकडून, प्रियाच्या नवऱ्याकडून, प्रियाच्या भावाकडून, प्रियाच्या सगळ्या प्रियजनांकडून बाळाची आणि तिची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात येत होती. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात होतं तशीच घटना आमच्या आयुष्यात पण घडली. आम्ही ठरवलं की बाळाचा चेहरा आपण दाखवूया का, पण माहित नाही अचानक काय झालं आणि बाळाला थोडासा त्रास व्हायला लागला. बाळाच्या जन्माचा 3राच दिवस आणि प्रिया जाम टेन्शन मध्ये आली. हो, कारण की होणारच मला टेन्शन, कारण की बाळाचा हा 3राच दिवस होता आणि बाळाचं थोडेस मला चेंजेस दिसून आले. जसं की मी त्याचं ऑब्झर्व करत होते, युरिन जसं स्टूल पास करतोय की नाही, युरिन पास करतोय की नाही, त्याचं रडणं वगैरे सगळं मी त्याचं ऑब्झर्व कंटिन्यू करत होती.
आणि मी प्रीतमला सांगितलं की मला काहीतरी बदल वाटतो बाळामध्ये, तर तुम्ही जा आणि पिडियाट्रिशियनला एकदा दाखवून द्या. तेव्हा प्रियाची कंडिशन अतिशय भयावह झाली होती. पूर्ण घाबरून गेली होती प्रियाला बघून तिची मम्मी पण खूप घाबरली आणि बाळाची ती सिच्युएशन बघून मी पण खूप जास्त घाबरलो. कारण बाळ काय रडणं थांबवतच नव्हतं, Yes. न फिडिंग घेत होतं, न युरिन पास करत होतं. सगळे अत्यंत घाबरले होते. आणि त्यानंतर जिथं प्रियाची डिलिव्हरी झाली तिथले गायनेकोलॉजिस्ट सुद्धा बोलले की बाळाला तुम्ही एकदा पिडियाट्रिशियन कडे घेऊन जा. दाखवून द्या. Yes. जेव्हा पिडियाट्रिशियन कडे दाखवलं तर डॉक्टर बोलले की बाळाला कावीळ झालंय. आणि आणि कावीळ हे लहान मुलांना होतच. न्यू बॉर्न बेबी मध्ये 50% कावीळ ही कॉमन असते आणि प्रत्येकाला होते. आणि पावसाळ्याचे दिवस आहे, ऊन कमी आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणारच आहे. तर बाळाला कावीळ आहे असं समजलं. आणि जसं हे समजलं तसं प्रियाचा संयमाचा बांधच तुटला. Yes. रडून रडून प्रिया हैराण झाली. मी रात्रभर 3 दिवस रडले. अक्षरशः रात्रभर प्रिया रडत होती जोपर्यंत बाळ ऍडमिट होतं. परंतु आयसीयू मध्ये तिथे NICU मध्ये जेव्हा बाळाला नेलेलं तेव्हा तिथे आईला सिझर झाल्यामुळे जाता येत नव्हतं. कारण तिथे 3rd फ्लोअरला होतं ते आणि तिथे लिफ्ट Lift नव्हती. सो ते खूप म्हणजे जास्तच जरा त्रासदायक होतं. तेव्हा खूप साऱ्या म्हणजे तिला मनवण्यात आमचे म्हणजे सगळेजण तिला मनवण्यात लागलेले. आणि मी आणि विशाल कंटिन्युअसली बाळाकडे तिकडे NICU कडे बसलेले होते. जाऊन म्हणजे तिथे थांबलेलो असायचो. बाळाची कंडिशन जशी इम्प्रूव्ह होईल तशी. आणि फायनली 3 दिवसाच्या स्ट्रगल नंतर आमचा बाहुबली एकदम व्यवस्थितपणे बाहेर आला. 3 दिवस जेव्हा म्हणजे आता नॉर्मल आहे की जॉईंटिस, जसं प्रियाने सांगितलं, जॉईंटिस हे नॉर्मल आहे जे की 50-60% बालकांना जन्मानंतर होतं. होतच. आणि पावसाळ्यात मोस्टली या गोष्टींना आपण लवकर ट्रीट केलेलं बरं असतं. बरं असतं, कारण की कावीळ ही ब्रेन मध्ये जाऊ शकतं आणि ते रिकव्हर करणं खूप नंतरला खूप खूप अवघड जातं. आणि त्यामुळेच आपल्याला काही कॉम्प्लिकेशन्स नव्हत्या पाहिजे Yes. म्हणून आपण त्वरित बाळाला तिथे उपचारासाठी ऍडमिट केलं. आणि बाळाला मग अँटीबायोटिक आणि फोटोथेरपी चालू केली. येस. जसं ही फोटोथेरपी पूर्ण झाली तसं 3 दिवसानंतर बाळाला डिस्चार्ज मिळाला. ते 3 दिवस आमच्या सर्वांसाठी अतिशय भयंकर होते. म्हणजे बाळ 2च दिवस घरी आलं होतं, पण घर एकदम भरून गेलं होतं. आणि 2 खूप दिवसामध्ये जास्ती, बाळ हो ना. कसं ऍडमिट झालं असं वाटायचं घरामध्ये कोणीच नाही तर. त्यानंतर आमच्या बाहुबलीने तो प्रवास सहन केला. त्या सगळ्या स्ट्रगल नंतर एकदम मस्त उभरून आले. आणि जसे उभरून आले तसं आम्ही ठरवलं की सध्या तरी असं वाटतंय आम्हाला की बाळाला आत्ता तरी नको पूर्ण म्हणजे लोकांसमोर आणायला. Yes. कारण तुमच्यापैकी पण आपल्या बऱ्याच प्रियजनांनी कमेंट्स केल्या होत्या की दादा 1-1.5 महिना थांबा. हो. आणि तुमच्या ह्या रिक्वेस्ट ऐकून त्यानंतर घरचे पण तेच सांगत होते. आणि म्हटलं की मोठ्यांचा मान ठेवून आपण ही गोष्ट थांबवावी. थोड्या दिवस आपण आपल्या बाळासोबत क्षण घालवूया. Yes. आम्ही आमच्या बाळाला जाणून घेतलं. त्याचे जे नवीन नवीन माइलस्टोन आहे, त्याच्या जे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सगळे enjoy आनंद करतोय. त्याचा आनंद आम्ही घेतला. आणि खरं सांगू एक म्हणजे एवढंच होतं जेव्हा ते आमच्या हातात आलं. आणि आता एवढं मस्त मोठं झालंय. ते पहिल्यांदा हसलं. त्यानंतर मग म्हटलं की आता वेळ आली बाळाचा चेहरा तुमच्या समोर घेऊन येण्याची. आणि मला माहितीये तुम्ही जेवढं प्रेम आम्हाला देत आहे तेवढंच प्रेम आपल्या चिमुकल्याला सुद्धा देतील. नावावरतून बराच स्ट्रगल चालू आहे त्याचा. अजून पण चालू आहे. कारण कोणाला म्हणजे बऱ्याच जणांना रॅनचं नाव पण आवडलं नाहीये. आणि हो, मी परत एकदा सांगतो, आपण ते नाव परत स्किप केलंय. चांगल्याच नावासोबत येऊ. सगळ्यांनी भरपूर हो, कमेंट बऱ्याच comments आल्या. 90% कमेंट आले की नकोय म्हणून. एक्झॅक्टली. आणि कसं आहे, मी अगोदर पण बोललेलो, तुमच्या कमेंट्स मध्ये आपण चांगलं नाव शोधत आहे. चांगलं नाव भेटल्यावरच आपण ते फिक्स करूया. मला तरी वाटतं कोकोच ठेवावं. एनिवे, हा नावाचा ब्लॉग नाहीये, सो त्यावरती आता चर्चा नको. तर आमचा असा प्रवास झाला. आणि तर मग आम्ही दिवस ठरवत होतो की कधी आता बाळाचं फेस दाखवायचा. म्हणजे गणपती बसणार आहेत त्या दिवशी दाखवायचा की आपण त्याच्या अगोदर दाखवायचा की 15 ऑगस्ट होतं, स्वातंत्र्य दिवस होता, त्या दिवशी दाखवायचा. पण नुकतंच प्रिया बोलून गेली की जन्माष्टमीच्या दिवशी दाखवू. जन्माष्टमी. आणि मग मी म्हटलं चला बाळकृष्णांसोबत आपल्याही बाळाचा चेहरा
आपल्या लोकांसमोर आणूया आणि तो क्षण शेवट आज आला. फायनली ती वेळ आलेली आहे. आमचा चिमुकलेचा चेहरा आज तुमच्या समोर येणार आहे. आमचं मन खूप घाबरलं होतं, पण आमचा विश्वास खूप मजबूत होता. तसंच स्वामींची कृपा आणि आमच्या दोघांचा प्रेमाचा विश्वास, या सर्व गोष्टींनी आमच्यावर आलेला अंधार हा बाजूला सरून आमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश ज्योत परत आला. आणि बाळ जसं बाहेर आलं तसं आम्ही सर्व पुन्हा आनंदाने एकदम बहरूनच गेलो. आणि इतका सारा संघर्ष करून आमचा छोटा कृष्णा मजबूत निघाला. त्याच्या अनन्य हसण्यातून आमचं सगळं तणाव वितळून गेला आणि आज हा दिवस आमच्या घरात अतिशय आनंद घेऊन आला. आणि त्यामुळेच आज आम्ही ठरवलं की ह्या जन्माष्टमीच्या दिवशी आमच्या कृष्णाला देखील तुमच्या सर्वांसमोर आणायचं. कारण प्रेम, विश्वास, भगवंतांची कृपा आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद याने आमच्या आनंदात खरंच भर टाकली आहे. या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट सांगावीशी वाटते, आपल्या जीवनात कितीही अडचणी येऊ द्या, एक गोष्ट आम्ही तरी नेहमी लक्षात ठेवतो की प्रेम, विश्वास आणि त्यातील आपलेपण आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टींच्या संघर्षाला एक नवीन दिवसाकडे घेऊन जातं. प्रत्येक परिस्थितीत नेहमी त्याचा रिस्पेक्ट ठेवा आणि या सगळ्या ताणतणावातून मुक्त होऊन लवकरच आपल्यालाही विजय मिळेल हे लक्षात ठेवा.